विनोद शेलार भाजप आमदार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात? आपण जेव्हा लोकशाही मराठीनं पोलीस उपायुक्त असू देत किंवा वरिष्ठ पोलीस अधिकारी निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला, या घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी मात्र या सगळ्याविषयी बोलण्यास इन्कार केलेला आहे। आता तपास कुठवर पोहोचलाय, किती पथकं तैनात करण्यात आली आहेत, काय या सगळ्या संदर्भात तुमच्यापर्यंत अपडेट आहे? काल संध्याकाळी फार रात्री एफआयआर जवळ 1 वाजता एफआयआर झाला। पोलीस सिनियर इन्स्पेक्टर नगरकर आणि एसीपी आणि त्याच्यानंतर डीसीपी संदीप जाधव हे तीनही लोक काल त्या लोकेशनवरला अक्षाला आले होते। मंदिरात येऊन गेले, त्यांनी सगळी पाहणी केली आणि त्यांनी त्यांचं इन्व्हेस्टिगेशन त्यांच्या पद्धतीने ऑलरेडी चालू केलेलं आहे। आम्हीही लोकल स्तरावर आमचे गावकरी अक्षाचे आणि बाकीचे कोणी केलं असेल याचा मागोवा आम्ही घेत आहोत आमच्या पद्धतीने, कारण हा कोणाचा तरी निश्चित खोडसाळपणा आहे आणि लोकांच्या भावना दुखवण्याचा प्रकार आहे। कारण मंदिर 500 वर्ष जुनं आहे आणि 500 वर्ष हा किती मोठा काळ आहे याच्यावर तुम्ही अंदाज घेऊ शकत असाल। लोकांच्या भावना किती याची गुंतलेल्या आहेत। नॉर्मली लोक येतातच येत, परंतु महाशिवरात्रीच्या वेळेला सुद्धा हजारोच्या संख्येने लोक इथे महालक्ष्मी येत असतात। अगदी ज्या कोणी हे केलेलं आहे त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी काल आम्ही केली। काल 1:30 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला होतो मालवणी, आणि त्यावेळेला पोलिसांना आम्ही या शब्दात कठोर शब्दात सांगितलंय आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही याच्यात निश्चित गुन्हेगाराला पकडून देऊ म्हणून। अगदी या सगळ्याविषयी सीसीटीव्ही फुटेज जे तपासलं जात आहे त्या अनुषंगानं काही अंदाज लागतोय संबंधित आरोपीचा? तुम्हाला कोणावर संशय, या सगळ्याविषयी पोलिसांनी काही अपडेट दिलेला आहे का? नाही, कारण फार कमी वेळ झाला आहे हे सगळं झाल्यानंतर, त्यामुळे या क्षणी तरी कोणावर संशय व्यक्त करण्यासारखी परिस्थिती नाही। परंतु आम्ही आमच्या पद्धतीने तपास करण्याचा प्रयत्न करत आहोत, पोलीसही करत आहेत। इट्स टू अर्ली टू से अबाउट इट। अगदी साधारणतः या सगळ्या परिसरामध्ये आता बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आली आहे। नागरिक स्थानिक आपण म्हणूया गावकरीचे आहेत, त्यांच्याकडून मात्र या सगळ्याविषयी एकीकडे संताप व्यक्त होत असताना दुसरीकडे घडलेल्या घटनेबद्दल हळहळ सुद्धा आहे। विनोदजी, हो निश्चित आहे, लोकांच्या मनात आहेच, कारण ज्या मंदिराची मनोभावी पूजा करतो, ज्या नंदीची करतात, त्या ठिकाणी असं व्हावं हे फारच गावकऱ्यांच्या दृष्टिकोनातून त्रासदायक आहे। आणि काल रात्री सगळे गावकरी एकत्र जमले सुद्धा होते आणि त्यांनी स्वतः तिथे मीटिंग सुद्धा घेतली। येणाऱ्या दिवसामध्ये काय करायचं याच्या संदर्भात चर्चाही केली होती। आम्हीही तिकडे पण आता ठरवलेलं आहे, आजच्या दिवसात ते एक्स्ट्रा सीसीटीव्ही सुद्धा लागली जातील आणि याच्या पुढे अशा तऱ्हेची घटना होऊ नये म्हणून आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहोत याच्या पुढे। अगदी विनोदजी, मगाशी तुम्ही म्हणालात की एकूणच या सगळ्याविषयी तपासासंदर्भात आताच काही बोलणं हे फार लवकर बोलणं होईल किंवा ते उचित ठरणार नाही, पण साधारणतः किती काळात आरोपीला पकडावं या सगळ्याविषयी काही टाइम बाउंड देण्यात आलेला आहे का पोलिसांना, किंवा पोलिसांकडून या सगळ्या संदर्भात काही अपडेट दिलं जात आहे का? परराज्यात काही पथकं गेलेली आहेत का? काही संकेत? मी आता थोड्या वेळ पोलीस स्टेशनला परत जातो आहे, कारण काल रात्री 3 वाजेपर्यंत आम्ही होतो, ती सगळी कागदी प्रोसिजर चालू होती आणि जेवढं इमिजिएटली काय करता येईल ते पोलिसांनी चालू केलंय। पण कुठल्याही परिस्थितीत हे केलेल्या म्हणजे जो कोण गुन्हेगार असेल तिथपर्यंत पोलीस नक्कीच पोहोचतील असं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे, अधिकारी नियुक्त केलेले आहेत। आणि ह्या व्यक्तीला ज्यांनी हिंदू धर्माच्या भावनांची खेळ महादेवाच्या मंदिराची विटंबना केली त्या व्यक्तीला आम्ही सोडणार नाही, कारण हा आमच्या श्रद्धेचा भाग आहे आणि त्याच्या बाबतीत कुठलीही तडजोड आम्ही करणार नाही हे मात्र निश्चित आहे। अगदी विनोदजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। कोणत्याही प्रकारे आरोपीची सुटका नाही, लवकरात लवकर आरोपीला ताब्यात घ्यावं अशी खरं तर
ही मागणी विनोद शेलार यांनी देखील केलेली आहे। या सगळ्या संदर्भात अगदी थोड्याच वेळात ते पुन्हा एकदा पोलिसांशी भेट घेतील, संवाद साधतील, चर्चा करतील असं देखील लोकशाही मराठीशी बोलत असताना त्यांनी स्पष्ट केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।